मी रुही मोरे रुईज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं होतं फ्रूट कस्टर्ड आणि आम्रखंड। जर पाहिलं नसेल तर नक्की बघा। आणि आज आपण बनवणार आहोत या कडाक्याच्या गरमीमध्ये एक थंडगार रेसिपी, ती म्हणजे दही वडा। चला तर मग रेसिपीकडे वळूया। दही वड्यासाठी दोन मेन इन्ग्रेडियंट आहेत, ते म्हणजे दही आणि उडदाची डाळ। ही ओव्हरनाईट सोक करून ठेवलेली आहे, कमीत कमी 4 तास सोक करून घ्यायची आहे। डाळ ओव्हरनाईट सोक करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। 1 कप डाळीसाठी आपण पाव कप पाणी फक्त घेतलेलं आहे वाटताना। डाळ वाटून घेतलेले, त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। दही वडा करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। जे आपण बॅटर बनवलंय ते खूप चांगल्या पद्धतीने फेटलं गेलं पाहिजे। कमीत कमी 10 मिनिटं, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं तुम्ही फेटायला लागू याला, तरच तुमचे दही वडे छान फ्लफी बनतात। आपण आता तेल गरम करत ठेवूया। आपलं बॅटर आता छान फेटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम हलकं लागतंय। पण एकदा आपण चेक करून घेऊया। जेव्हा आपण पाण्यात टाकतो त्यावेळेला ते जर वरती तरंगलं तर आपलं बॅटर रेडी आहे। तुम्ही बघू शकता बॅटर एकदम हलकं होऊन तरंगलंय वरती, म्हणजे दही वड्याचं बॅटर आपलं रेडी आहे। आता आपण याचे वडे काढून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आपण आता वडे तळून घेऊया। थोडा हात ओला करायचा, अलगद पीठ घ्यायचं। शक्यतो मीडियम साईज वडे करायचे, जेणेकरून ते पूर्णपणे तळले जातात छान। सोनेरी रंग येईपर्यंत वडे आपण तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत पूर्ण शिजले जातील। तुम्ही बघू शकता डबल साईज मध्ये वडे फुलले। आपले दही वडे आता छान तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। हे आपण बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, एकदम थंड आहे। त्यामध्ये 1 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, छान मिक्स करून घेऊया। आणि आपले रूम टेम्परेचरला आलेले दही वडे त्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटं सोक करायला ठेवून देऊया। दही आपलं छान फेटून झालंय, आपण आता त्याच्यात साखर ऍड करून मिक्स करून घेऊया। दही वडे आपले छान सोक झालेले आहेत। आता एवढे सगळे आम्ही खाणार नाही आहोत, त्यामुळे मी त्यातलं पाणी काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। पॉसिबल तेवढं पाणी काढायचं। शक्यतो बोटांच्या सहाय्याने प्रेस केलं तर वडा तुटत नाही, जसाच्या तसा राहतो आणि पुन्हा तो पूर्ववत येतो। हे एक्स्ट्राचे मी काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आपण हे असेच 8 ते 10 दिवस एअरटाईट मध्ये ठेवू शकतो। सर्व करताना त्यातलं पूर्ण पाणी काढून सर्व करूया। वड्यावरती आवडीनुसार जेवढं हवंय तेवढं दही घालून घ्या।
आपल्या दहीवडा तयार आहे. तुम्ही पण करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दहीवड्यासाठी 2 लाईन. गरमी आली की सगळे होतात त्रस्त. दहीवडा खाऊन होतात मस्त. दहीची थंडाई, चटणीची चटकदार साथ उन्हाळ्यामध्ये देते एकदम झक्कास मात. मी खाते, आता तुम्ही पण करून खा.